विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठीच्या पुस्तकातील पान नंबर 22 वरील माझी शाळा हा पाठ आज आपण बघूया। चला तर मग बघा, आपल्याला पहिले काय दिलेलं आहे, चित्र बघ, चित्रात काय काय दिसते ते सांग। चला बघा बरं, चित्रात काय काय दिसते। बघा, मोठी एक छान शाळा दिसती आहे। त्या शाळेचं मैदान आहे, मैदानात छान मुलं खेळ खेळत आहेत, हो ना। तुम्ही सांगू शकाल का, हा मुलं कुठला खेळ खेळत आहेत, ओळखू शकाल का तुम्ही? हे मुलं खेळत आहेत खो खो। खो खो हा खेळ ही मुले खेळत आहेत। खो खो कसा खेळतात माहिती आहे तुम्हाला? दोन खांब दिसत आहेत चित्रामध्ये बघा, आणि त्याच्यामध्ये ही मुलं एका रांगेमध्ये बसलेली आहेत, आणि काही मुलं पळताना पण दिसत आहेत। तर जी खाली मुलं बसलेली आहेत ना, ती एका रांगेमध्ये ती कशी बसलेली आहेत, एकाचं तोंड एकीकडे तर दुसऱ्याचं तोंड पलीकडे, हो की नाही। म्हणजे एक सरळ आणि एक उलटा असं एका रांगेमध्ये ही मुलं बसली आहेत, आणि 3 मुलं पळत आहे आणि एक मुलगा त्यांना पकडायचा प्रयत्न करतो आहे। मग तो पकडता पकडता काय करतो की त्याला ही 3 मुलं ज्याच्या जवळून पळतायत ना, त्या मुलाच्या पाठीवर जाऊन खो देतो। म्हणजेच त्या मुलाला पाठीवर हात लावतो आणि म्हणतो खो, आणि मग तो मुलगा त्या मुलांना पकडायला लागतो, आणि तो दुसरा जो असतो, खो देणारा जो असतो, तो त्याच्या जागेवर जाऊन बसतो। मग अशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो, ठीक आहे। तर बघा, ही मुलं छान खो खो खेळताना दिसत आहेत, आणि काय दिसत आहे शाळेमध्ये, छान छान झाडे दिसत आहेत, हो ना, हिरवळ दिसती आहे, ढग दिसत आहेत, ढगात पक्षी उडताना दिसत आहेत, आकाशामध्ये सूर्य दिसतो आहे, हो की नाही। अशी छानशी शाळा दिसती आहे, शाळेचं चित्र दिसत आहे। खालच्या चित्रात बघा, खालचं चित्र दिसत आहे एका वर्गखोलीचं। त्या वर्गामध्ये छान मुलं बसलेली आहेत, आणि बाई त्यांच्या शिक्षिका ज्या आहेत त्या त्यांना पुस्तकातून काहीतरी बहुतेक गोष्ट सांगत असाव्यात, हो ना, काहीतरी शिकवत आहेत, मग किंवा गोष्ट वगैरे सांगत पण असू शकतात बघा। कारण ती मुलं जी दिसत आहेत ना, ती कुणाची ॲक्शन करताना, कुणाची कृती करताना दिसत आहेत, सशाची, हो ना, त्या प्राण्याची ॲक्शन करताना ते दिसत आहेत। म्हणजे त्या आर्थिक बहुतेक ते कदाचित धडा एखादा शिकवत असतील किंवा गोष्ट सांगत असतील, आणि ती मुले छान त्यांच्याकडनं ऐकत आहेत, शिकून घेत आहेत, आणि त्यांच्या म्हणण्यानुसार, सांगण्यानुसार सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत आहेत, हो ना। म्हणजे हे चित्र आहे वर्गखोलीचं। बघा, वर्गखोलीमध्ये छान छान ढग, चंद्र, सूर्य, त्याच्यानंतर पक्षी, प्राणी यांचे चित्र तुम्हाला लावलेले दिसत आहेत, हो ना। तर असं हे शाळेचं चित्र आहे बघा। तुम्हालाही तुमची शाळा आठवत असेल, हो की नाही। मग तुम्ही पण तुमच्या शाळेचं असं वर्णन करून बघा बरं, तुम्हाला जमतंय का? चला तर मग